जय शिवराय मित्रांनो. सॅटर्डे संडे ऑफ असल्यामुळे आम्हाला अलिबाग फिरायला जायचं होतं. अलिबाग जवळचा आम्हाला सगळ्यात सुंदर किनारा बघायचा आहे, जो म्हणजे नागाव बीच आहे. नागाव बीचसाठी आम्ही सकाळी सकाळी ओला करून स्टेशन रोडसाठी निघालो. नाशिकवरून आम्हाला अलिबागला जायचं आहे, म्हणजे नागाव बीचला जायचं आहे. तुम्ही सकाळची थंडी बघू शकता. हे नाशिक रोडचं रेल्वे स्टेशन आहे. इथून आम्ही CSTसाठी निघणार आहे. मित्रांनो, आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 3वरून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत जायचं होतं. तिथे आमची ट्रेन येणार होती. हे सकाळी बघू शकता तुम्ही. हे कसारा घाटचे काही व्ह्यूज आहेत. तुम्ही माझ्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये बनवून राहा. मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की तुमच्याकडे कार नसेल तर तुम्ही विथ फॅमिली कमी बजेटमध्ये कसं जाऊ शकता. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकदम भारी टिप देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही अकोमोडेशनमध्ये सगळ्यात जास्त पैसे वाचवू शकता. तर माझ्यासोबत बनवत राहा. मित्रांनो, आपल्याला CSTMला उतरून आपल्याला गेटवे ऑफ इंडियासाठी जाण्याचं आहे. CSTMला उतरल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला टॅक्सी मिळून जातील, जे तुमचे पर पर्सन 30-30 रुपये घेतील. ते तुम्हाला गेटवेपर्यंत सोडून येतील. ओला मोस्टली अवॉइड करा. सॅटर्डेचा हा गेटवेचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथे गर्दी खूप असते. सॅटर्डे आणि संडे या 2 दिवशी ताज हॉटेल आणि गेटवे बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. आपल्याला इथून जे लेफ्ट साईड आहे, त्या लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला फेरी भेटतील, ज्या फेरी आपल्याला गेटवेपासून ते मांडवा बीचपर्यंत नेतील. आणि मांडवा बीचवरून यांच्या प्रायव्हेट बसेस असतात, जे आपल्याला मांडवा बीच ते अलिबागपर्यंत ड्रॉप करतील. तर आपण आता इथून एंट्री घेऊ. इथे अजंतासाठी पर पर्सन 170 रुपीज आहे, आणि दुसरी जर असती तर ते 200 पर्यंत आहेत. त्याचं मी चार्जेस डिटेल इथे मेन्शन करून देतो. मित्रांनो, समुद्रातून जाताना आपण काही व्ह्यूज एन्जॉय करत जाऊ. तोपर्यंत मला एक सांगायचं आहे की तुम्हाला गेटवेपासून ते अजंतापर्यंत अलिबागपर्यंत तुम्हाला असं डायरेक्टली फेरी नाही आहे. तुम्हाला मांडवापर्यंत पोर्टपर्यंत तो सोडेल, आणि मांडव्यावरून यांच्याच प्रायव्हेट बसेस असतात, जे तुम्हाला ड्रॉप करतील अलिबागपर्यंत. फेरी प्रवासादरम्यान हे बर्ड्स जे आहेत ना, हे व्ह्यू 8K मध्ये करून टाकतात तुम्ही. तर अशा प्रकारे आईबाबांसोबत मी आता मांडवा पोर्टवरती उतरलेलं आहे. आता मांडवा पोर्टला इथं आपल्याला बसेस लागतील, ज्या यांच्या अजंतावाल्यांच्याच असतात. हे आपल्याला तिथे अलिबागपर्यंत पोहोचून देतील, चौकापर्यंत. चला. या ट्रिप दरम्यान मी एकदम सर्दीने आणि हातपाय माझे पूर्ण जाम झालेले होते. स्टील मी सगळ्या बुकिंग्स आणि ह्या सगळ्या आधीच करून ठेवल्या होत्या. त्यामुळे मला आणि आईवडिलांची पण इच्छा होती, त्यामुळे मला जावंच लागलं याने. आता इथे आपण बसेस आहेत, ह्या लेफ्ट साईडला लागतात. इथे आपण बसेसमध्ये थोडं तिथे एक फेरीमधून उतरल्या थोडं तुम्ही जर लवकर गेले तर तुम्हाला लाईनमध्ये एकदम फास्टमध्ये गेल्यानंतर लाईनमध्ये सगळ्यात आधी तुम्हीच लागा, आणि तुम्हाला बसमध्ये जागा मिळून जाईल. तसंही जागा नसली तर ते सेकंड बस अरेंज करतातच. हे बघा, हे तुम्ही लाईन बघू शकता. हे पूर्ण लाईनमध्ये राहून तुम्हाला मग बसमध्ये चढून जी जागा भेटेल त्याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागतं. अलिबागला उतरल्यानंतर जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर त्या चौकामध्ये तिथून ऑटो न घेता तुम्ही थोडं समोर जाऊन ना 30 रुपये पर पर्सनने लेफ्ट साईडला एक ऑटो भेटतात, जे शेअरिंगमध्ये असतात. तर ते तुम्हाला 30 रुपयात डायरेक्टली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत नागावपर्यंत पोहोचून देतील. तर अशा प्रकारे आपण नागाव बीचवरती आलेलो आहे. जो मेन बीच आहे नागावचा तो हाच आहे. आपण डायरेक्टली ऑटोहून उतरल्यानंतर बॅग्स वगैरे रूम्सवर ठेवून दिल्या आणि डायरेक्टली बीचकडे निघून आलो. आई, बाबा आणि मी. आम्ही आता तिघं. हे तुम्ही बीचचा पूर्ण नजारा बघू शकता. इथे नॉर्मली गर्दी असते. 4 ते 4:30च्या दरम्यान इथे आम्ही बीचवर आलेलो आहे, आणि आम्ही थोडं आता ॲक्टिव्हिटी करणार आहे. थोडंसं फोटोशूट, व्हिडिओ शूट ह्या ॲक्टिव्हिटी आता आपण समोर बघणार आहे. रात्रीचा मुक्काम करून सकाळी 7 वाजताच आम्ही बीचवरती आलो, आणि आईला सफारी करायची होती घोड्याची. त्याच्यामुळे मग आम्ही इथे बीचवर सकाळी एक राऊंड मारून घेतला. आता
टांगा सफारीसाठी पर पर्सन ते 200 रुपये चार्ज करतात, पण तुम्ही निगोशिएट करून 150पर्यंत करू शकता. मोस्टली केसेसमध्ये ते होकार पण देतात त्यांच्याकडे जर क्राऊड नसेल, गर्दी नसेल तर. मित्रांनो, अशा प्रकारे चेकआउट करून आपण आता नागाव बीचपासून अलिबागला जाणार आहे आणि अलिबागवरून गेटवे आणि गेटवे टू CSTM आणि CSTMवरून आपली संध्याकाळी 6:30ला जी ट्रेन आहे, जी आपली रात्री 10 वाजता नाशिक रोडला नेईल आपल्याला. तर चला आपण जाऊयात आपण त्याच मार्गाने आता. वरून 30 रुपयात आपल्याला अलिबागपर्यंत कुठलाही ऑटो किंवा प्रायव्हेट रिक्षा आपल्याला शेअरिंगमध्ये नेऊन जातील. तिथे आपल्याला ICICI बँक जी आहे त्याच्या समोरच अजंता आणि अपोलो यांची तिकीट आपण घेऊ आणि तिथून आपल्याला तिकीट काढल्यानंतर बस आपल्याला मांडवापर्यंत नेईल आणि मांडवावरून परत आपल्याला फेरी जी आहे ती फेरी नेईल गेटवेपर्यंत. आता जाताना आपल्याला येताना आपण अजंता नेलो, पण जाताना आपल्याला अपोलो ट्राय करायचं आहे. अपोलोचं तिकीट थोडं 30 रुपयाने पर पर्सन महाग आहे. सो लेट्स ट्राय इट. अपोलोचा व्ह्यू थोडा एकदम ब्रॉड आहे. इथे पीपल्स पण जास्त बसू शकतात. ऑलमोस्ट 200 पीपल्स फक्त खालच्या साईडला बसू शकतात. AC वाले वरच्या साईडला बसू शकतात. वरती पण ऑलमोस्ट 100 लोकांचं प्रोव्हिजन केलेलं आहे यांनी. यांचा व्ह्यू पण खूप छान आहे. अपोलोचं जे फेरी आहे ना, त्याचं तुम्ही बघू शकता. पूर्ण हे जे मायग्रेटेड बर्ड्स आहेत हे पण एकदम तुमचा व्ह्यू एकदम 4K मध्ये करून टाकतात. रस्त्याने जाताना प्रवास एकदम सुखमय करून टाकतात. थोड्याच वेळात आपण गेटवेला टच होऊ. गेटवेवरनं आपल्याला तसंच 30 रुपये देऊन CSTपर्यंत जायचं आहे आणि लॅटर ऑन आपल्याला नाशिक रोडसाठी जायचं आहे. मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही टिप्स देईल ज्याच्यामध्ये तुमचे पैसे सेव्हिंग खूप होऊ शकतात. जसं मी 2100 रुपयाचं हॉटेल बुक केलं, तिथे तुम्हाला 1200-1500 रुपयात तिथे कॉटेजेस खूप मिळून जातात. मी सगळ्या कॉटेजेसचे फोटो ना मी पर्सनली मोबाईलमध्ये घेतलेले आहेत. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. ते तुम्ही तिथून ना ॲडव्हान्स 8 दिवसाआधी ते कॉटेजेस बुक करा. एका 4-5 जणांच्या फॅमिलीसाठी 1200-1500 रुपयात मॅक्सिमम ते बुक होऊन जाईल. थँक्यू. आणि हा शेवटी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.